हाय गाईज, मी आहे श्रेया कुलकर्णी, एक शेतकऱ्याची मुलगी, कृषी कन्या. आणि हा आहे माझा भाऊ समर्थ. तर आम्ही दोघांनी ठरवलं आहे की व्लॉग्स चालू करायचे आणि आम्ही दोघं पण कॉलेज करत आहोत. कॉलेज करत करत व्लॉग बनवणार आहोत आणि आमच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल तुम्हाला शेतातली कामं आणि फुल एंटरटेनमेंट्स. आता आम्ही चाललो आहे तुम्हाला दाखवण्यासाठी शेतात आपल्या काय काय आहे. आणि ही बघा आपली म्हैस आहे इकडे. तर ही लगेचच मारायला येते, पण तसं लाडकी आहे माझी, तरी पण मला लांबूनच जावं लागणार हिचा. तर गाईज आता आपण चाललो आहे आपलं पूर्ण शेत बघायला. तर चला. तर गाईज आपल्या शेतात कुठे काय काय आहे हे सगळं तुम्हाला समर्थ सांगेल. तर समर्थ साहेब चालू करा. तर गाईज मी आणि म्हणून चाललो आहे शेतात काय काय आहे ते तुम्हाला दाखवायला. तर ही आहे शेपू आणि ही आहे इकडे कोथिंबीर होती गाईज, तर ती आम्ही काढली आहे. आणि इकडे एवढी सगळी पालक आहे. तर चला बघूयात पुढे काय काय अजून. आणि इकडे पालक आहे, ही थोडी मागं टाकलेली त्यामुळे छोटी अजून. तर चला. आणि ही पालक शेपू जी आहे ना ती आम्ही उद्यापासून काढणार आहोत मार्केटला विकण्यासाठी. तर ही आम्हाला काढून मार्केटमध्ये द्यावी लागते विकायला. आणि सकाळी पप्पा ते वगैरे घेऊन जातात. तर आणि इकडे आम्ही ते पेरलं आहे गहू. तर गहू खूप पेरलं आहे आणि आठवडा झाला आहे गहू पेरून. तर याला काल पाणी दिलं एक. आणि इकडे आहे कांदापात आपली, जी की आपण पेरली होती एक दीड महिना अगोदर. आणि हिला अजून पाणी वगैरे देऊन अजून 1-1.5 महिना ठेवायची आणि मग तिला विकायचं मार्केटमध्ये. आणि ही जी पात आहे ना ही आपण पाणीपुरीमध्ये वगैरे यूज करतो ना, ती पात आहे. हां बोला सर. तर गाईज हे आहेत थोडे इंट्रोवर्ट. तर यांना एक्स्ट्रोवर्ट करायचं, त्यामुळे कॅमेरामध्ये शूट करते मी यांना. त्यासाठीच मी त्याला पण घेतलं आहे ब्लॉगमध्ये. पाणी आलं तर कसं आहे. तर गाईज हा बोलतो की इथे पाणी आलं होतं त्यामुळे ही कांदापात छान दिसते. आणि तिकडे पाणी कधी द्यायचं आहे मग तिकडे? हां पाणी द्यायचं आहे. इथे ये ना कॅमेरामध्ये ये. थोडा कॅमेरा शाय आहे गाईज हा. तर त्यामुळे अरे इकडे गहू उगवायला आहे. तर गाईज हे बघा इकडे गहू उगवत आहे. किती दिवस झाले याला पेरून समजत? 8 दिवस. तर 8 दिवस झालेत गाईज याला पेरून आणि उगवत आहे कुठे कुठे दिसायला ना. तर बघू शकता गाईज तुम्ही, एवढं सगळं गहू आहे पूर्ण. यावर्षी रानात फुल गहू पूर्ण गहू. तर तिकडलं तुम्हाला दाखवते की जे आम्ही 1 महिना अगोदर गहू पेरलं होतं ते छान उगवलं आहे, आता मस्त आलं आहे. तर ते पण मी तुम्हाला दाखवते. चला. तर गाईज हे सगळं गहू आठवड्यापूर्वी पेरलेलं आहे. आणि इकडे बघू शकता तुम्ही हे महिना अगोदर पेरलेलं गहू आहे. तर किती मस्त दिसत आहे हे. आणि याला महिना वगैरे झाला आणि किती पाणी झालं वगैरे तेवढं नाही माहिती, पण महिना झाला आहे. तर चला अजून मी तुम्हाला दाखवते आपल्या शेतात काय काय आहे. आणि गाईज इकडे गव्हाच्या साईडला इकडे कांदापातीचं रोप टाकलं आहे, ज्यात की खूप गवत झालं आहे. आणि हे बघा इकडे येऊन लगेच हा गवत काढायला बसला आहे. तर हे आहे 1 2 3 4 5 वाफे कांदापातचं रोप आहे, कांदापातीचं रोप. सो यात पण खूप गवत झालं आहे. तर उद्या परवा गवत काढायला बसूयात समर्थ. तर गाईज हे बघा हे सगळं वेल आहे यात. हे पूर्ण वेलाचं गवत जे याला काय बोलतात? कुठलं गवत बोलतात? चांदवेल बोलतात गाईज याला, चांदवेल. या वेलाला ना चांदवेल बोलतात. तर गाईज मी अजून तुम्हाला दाखवते. तर इकडे आहे आपली ज्वारी, जी की खूप आहे. मी तुम्हाला सगळी तर नाही दाखवू शकत, पण एवढी आहे. तर ज्वारीला काय बघायचं आहे, ज्वारीसारखी असते. हा इकडे सनसेट होत आहे आणि आम्ही संध्याकाळीच व्हिडिओ चालू केला आहे. एक अर्धा 1 तास झालं चालू केलं आहे व्हिडिओ बनवायला. आणि अचानक ठरलं आमचं, त्यामुळे आम्ही चालू केला व्हिडिओ. हा बोलला की चल व्हिडिओ काढूयात आज. तर म्हटलं चल. अरे कुठे चालला? आणि इथे खिळा का मारला? इथे हे का मारलं? इथे ठेवलं आहे. तर काहीच ते काहीतरी निशाणा म्हणून ठेवलं आहे. हे काय आहे? युरिया पडला आहे तसाच. तू काय करतोय? आतमध्ये येऊन बघायची काय गरज आहे? गाईज तुम्हीच सांगा मला, आतमध्ये येऊन गहू किंवा कोणतंही पीक बघायची काय गरज असते? बाहेरून दिसतंय ना. हे बघा ह्याचं मला कळतच नाही आतमध्ये. अरे इकडे पाणी कमी आहे रे भाई. हां आतमध्ये आल्यावरती कळतं की कसं आहे गहू किंवा
पांढरं पडालं किंवा रोग पडाला किंवा पाणी कमी झालं आहे हे सगळं इथं कळतं गाईज आतमध्ये आल्यावरती. तर मी आज पहिल्यांदा आलेले आतमध्ये आणि मी पण त्याच्यासोबत येऊन बघत होते. तर तू तर काय बोलतच नाही आहे भाई, सोड. तर गाईज कालचा ब्लॉग अर्धवट राहिला होता त्यामुळे मी आज कंटिन्यू करते. तर चला बघूयात काय चालतं. तर समर्थ कुठे गेला माहीत नाही त्यामुळे मीच चालू केला आहे ब्लॉग. सो तुम्ही बघू शकता इकडे पप्पा पाणी देत आहेत गव्हाला. तर गहू छान आलंय ना पप्पा, गहू छान आलं. हो इकडे इकडे पाणी आलंय पप्पा, हे बघा इकडे. मग ते कोरडे आहेत की 2-3. अच्छा, ह्या वाप्याला पाणी देऊन गाईस तिकडे 2-3 वाप्याला पाणी द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे पाणी चालू आहे आणि इकडे बगळे आलेत जवळ आहेत. आपण यो हेलो ओ ओ ओ कुछ नहीं करने वाली भाई मैं. तर गाईज आता आम्ही चाललो आहे भाजी काढायला, जी की पालक आणि शेपू आहे. तर ती भाजी काढायची आपल्याला. हे बघू शकता तुम्ही इकडे पालक आली आहे, ही पण तिकडली खूप मोठी आहे त्यामुळे ती काढायची आपल्याला. तर चला काढूयात. आणि मी एकटी नाही आहे, समर्थ, पप्पा, मम्मी सगळे येत आहेत काढायला, कारण सगळ्यांनी काढलं तर होतं, एकटीनं नाही होत. तर गाईज ही शेपू जी आहे ती थोडीशी पिवळी पडत आली आहे, हे बघू शकता तुम्ही. तर आज काढूयात, म्हणजे खूपच खराब होण्याआधी काढून विकलेलं बरं असतं ना. सो दॅट्स वाय आज काढूयात आपण. समर्थ राजे पधार रहे है गाइस, देखो ना गाइस देखो ना गाइस, क्या है ये. तर गाईज पप्पा पण आले तिकडे शेपू काढायला. तर मी तर अशी काढायले आणि इकडे समर्थ बघू शकता काय करत आहे. आणि 3 रुपयाची पेंडी कालची इथेच राहिलेली आहे गाईज. एक काल जी आम्ही भाजी काढलो होतो ना त्यातली एक पेंडी इथेच राहिली. आणि हे तर गाईज भाजी काढून तर झाली आहे शेपूची. तर आता आम्ही काढतोय पालक. तर पालक काढण्यासाठी आम्हाला खुरपा लागेल. खुरपा आहे का भाई? मग घरी जावं लागेल आता. पण इथं आहे कुठेतरी, थांब बघते मी, काल ठेवलं आहे. हां इथं आहे, मला माहीत होतं भाई. हिअर इज द खुरपा गाईज. तर खुरप्याने काढायचं असते पालक. तर चला काढूयात. तर गाईज इकडे पालक काढायची चालू आहे आणि मम्मी इकडे पालक पेंड्या बांधत आहे. आणि संध्याकाळ होत आहे त्यामुळे मी आता व्लॉग एंड करत आहे. आजचा व्लॉग इथेच आपण एंड करूयात आणि भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.